सण होळीचा, स्वाद पुरणपोळीचा. आज पुरणपोळी सर्वांच्या घरोघरी बनवली असेल, बरोबर ना? मी सुद्धा घरी बनवलेली आहे. चणा डाळ अगोदरच 2 तास मी पाण्यात भिजत घातली होती. आता कुकरमध्ये ही चणा डाळ टाकून थोडी हळद आणि तेल घालून 2 शिट्ट्या घेतल्या. बघा, इथे माझी छान अशी चणा डाळ शिजलेली आहे. मग ही चणा डाळ एका जाळीमध्ये काढून घेतली, म्हणजे जास्तीचं पाणी निघून जाईल. आता त्याच कुकरमध्ये परत ही चणा डाळ टाकायची, म्हणजे जास्त भांड्यांचा पसारा होत नाही. मग मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घ्यायचं. इथे मी अर्धा किलो डाळ घेतली होती म्हणून अर्धा किलोचं गूळ घेतलेला आहे. आता हे गूळ संपूर्ण ह्यात टाकून वितळून घेतलं. थोडं पातळ होईल. मग थोडी वेलची पूड आणि 1 चमचा साजूक तूप घातलं. आता हे मिश्रण छान असं शिजवून घ्यायचं. म्हणजे अशा प्रकारे चमचा आपला उभा राहिला पाहिजे. चमचा उभा राहिला की समजायचं आपलं पुरण तयार आहे. आता कणिक मळून घेऊ. इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने मैदा सुद्धा घेतलेला आहे. थोडं मीठ आणि पाण्यामध्ये हळद टाकून कणिक घट्टसर मळून घ्यायची. मग एक मोठं भांडं घ्यायचं. त्यात पाणी घालून ही कणिक 20 ते 25 मिनिटं ह्यात भिजत ठेवायची. म्हणजे ग्लुटन सक्रिय होते, ज्यामुळे पीठ लवचिक बनते आणि पोळी लाटताना फाटत नाही. आता कणिक व्यवस्थित मुरून झालेली आहे. पुन्हा ती परात्यात घेऊन तेल घालून चांगलं मळून घ्यायचं. मग थोडं कणिक घ्यायचं, त्याचा गोल आकार करून घ्यायचा अशा प्रकारे आणि त्यामध्ये पुरण घालायचं. थोडं पीठ लावून अलगद ही पुरणपोळी लाटून घ्यायची. बघा, इथे व्यवस्थित आपलं पुरण संपूर्ण चारी बाजूनी पसरत आहे आणि पोळीसुद्धा अजिबात फाटत नाहीये. तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा. मग ही पुरणपोळी त्यात टाकायची आणि छान अशी दोन्ही बाजूनी तूप लावून खरपूस भाजून घ्यायची. चला तर, मी अशाच प्रकारे सर्व पुरणपोळ्या लाटून सुद्धा घेतल्या आणि छान अशा खरपूस तूप लावून भाजून सुद्धा घेतल्या. तर या तुम्ही पण पुरणपोळी खायला. आणि तुम्हा सर्वांना सार्थ भोईर फॅमिली कुकिंग चॅनल कडून होळीच्या हार्दिक शुभेच्छा. भेटू पुन्हा. तोपर्यंत धन्यवाद.